नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 मे 2026। आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र श्री 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 छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मदिवस। सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आता हे आपलं 200 लिटरचं आपण बॅरल पाणी भरून घेतलेलं आहे आणि आपलं साई माऊली कंपनीचे जे आपले बॅक्टेरिया आहेत 6 ते 8 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत। तर आपण हे आपल्या पाठीमागे सदाबहार पेरूचा प्लॉट आहे आणि आपण ह्या पेरूला आपण आज हे बुरशी देणार आहोत। आपण आता ते कसं मिक्स करायचं काय वगैरे ते तुम्हाला सर्व प्रात्यक्षिक दाखवतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला पण ह्या बुरशी जर पाहिजे असतील आपल्या फळबागेसाठी, आपला पेरूचा बाग आहे, आंब्याचा बाग आहे किंवा कुठलाही बाग असेल तुमचा, किंवा शेती करत असताना आपल्याला कांदा असेल किंवा तुमचा टोमॅटो असेल, मिरची असेल किंवा कुठल्याही पालेभाज्या असतील, तर त्यासाठी सुद्धा बुरशींचं शेतामध्ये खूप मोठ्या प्रकारचं योगदान आहे आपल्या शेतामध्ये। तर तुम्हाला पण जर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये कुठेही पार्सल पाहिजे असेल तर तुम्हाला पार्सल मिळून जाईल। त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। मित्रांनो, हा आपला सदाबहार पेरूचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी आता आपण ड्रम भरून घेतलेलं आहे पाण्याचं आणि त्यामध्ये आपण आता ह्या बॅक्टेरिया टाकणार आहोत। मी एकटाच आहे व्हिडिओ काढायला, त्यामुळे डायरेक्टली आपण टाकून आणि त्या पाण्यामध्ये आपण पूर्ण मिश्र करून घेतलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला आपण हे पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं की बेसन पीठ काढून घेतलं। 1 किलो 200 लिटर पाणी घेतलं, त्यामध्ये आपण 1 किलो काळा गूळ घेतला, सफेद तांदूळ शिजवून आणि त्यामध्ये मिश्र करून यामध्ये आपण हे टाकून घेतलं आणि ह्या जवळपास 8 प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत। 5 स्ट्रोक 9 स्ट्रोक आणि बाकी 6 प्रकारच्या बॅक्टेरिया। तर हे सर्व मिश्रण आपण यामध्ये आपण काढून घेतलं। तर हे अशा पद्धतीचं काढून घेतलेलं होतं 2 दिवसापूर्वी। आज व्हिडिओ शूट करायचा होता, त्यामुळे 2 दिवस आपण ते पूर्णपणे मिश्रण तयार करून घेतलं। हे बघा, हे अशा पद्धतीने आता आपण हा 20 लिटरचा पंप आणलेला आहे आणि पंप चालू करून त्या माध्यमातून आपण आपल्या ह्या सदाबहार पेरूच्या प्लॉटला आपण हे मिश्रण देणार आहोत। मित्रांनो, जास्त खर्च नाही आहे, जैविक शेती करा, सेंद्रिय शेती करा आणि ऑर्गॅनिक शेती करत असताना जर आपण ऑर्गॅनिक पिकवलेलं असेल तर मार्केटमध्ये चांगला भाव पण मिळतो आणि शेती पण सुपीक होते, भुसभुशीत राहते आणि आपलं पीक पण चांगलं जोमदार येतं। त्यामुळे या बुरशींचा वापर करा तुम्ही पण, आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद। हे बघा, हे अशा पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे। 24 तास ते 48 तास हे पाण्यामध्ये तुम्ही भिजत घालायचं आहे आणि हे अशा पद्धतीने तयार झालं का मग तुम्ही ते तुमच्या शेताला, तुमच्या फळबागेला तुम्ही देऊ शकता। धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती संभाजी महाराज की जय। सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये संभाजी महाराजांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा लिहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि मित्रांनो, आपल्याकडे वर्षातून 2 ते 3 वेळा येणारा झेन आंबा आहे। जर तुम्हाला आंब्याची लागवड करायची असेल, पेरूची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात। धन्यवाद। जय भवानी, जय शिवाजी।